भारती, तुमच्या आमच्यासारखीच मुलगी. लहानपणी सामान्य असलेली भारती आयुष्यात येणाऱ्या समस्यांनंतर संघर्ष करून स्वतःला सामान्य ठेवते की होते प्रेरणा तिच्यासारख्या इतरांसाठी? ते तर कहाणी ऐकल्यावर कळेल तुम्हाला. तसं भारती तुम्हाला तुमच्यापैकी एक वाटेल. काहीही वेगळं नाही, आपल्यासारखंच. आई, वडील, आजी, आजोबा, भाऊ, बहीण असं तिचं जीवन. एक दोन नाते इकडे तिकडे. प्रत्येकाचे नाते हेच. तिच्या आईचं तिच्या वहिनीशी वागणं, घरोघरी वागतात तेच. वहिनीबरोबर प्रत्येक घरात असते तशी आईची वागणूक. तसं प्रत्येकालाच वाटतं की आपलं घरच सर्व जग आहे. आपल्या आपल्यामध्ये राग, द्वेष, लोभ अशा समस्या असतात. तिच्याही घरात होत्या. वहिनी आणि नणंदेमध्ये असलेला हेवादावा तिच्याही आई आणि मामीत असतो. प्रत्येक घरात असतात हे पेल्यामधले वादळ. नात्यातली वादळं म्हणजे पेल्यातली वादळं असतात ना. पण बाहेरची वादळं आयुष्य उद्ध्वस्त करणारी असतात. पण जोपर्यंत बाहेरची वादळं येत नाहीत तोपर्यंत पेल्यातील वादळं मोठी वाटतात आपल्याला. तसंच तिच्या आईचंही होतं. सर्व दूरच असतं, घरोघरी मातीच्या चुली. भारतीचं साधंसुधं कुटुंब, तीही साधीच. आई सांगते ती तिची गीता, आणि आई म्हणेल ते हो म्हणणारी भारती. थोडीशी आळशी, थोडीशी गर्विष्ठ. इतर मुलींप्रमाणेच मुलांचे शी धुण्यालाही घाण समजणारी. शी धुवायला नाही म्हणणारी. आवडत नाही म्हणून नाक मुरडणारी. आपल्याला हवं तेच मागणारी. जगात चालू आहे ते करायला सांगणारी. आपल्यापैकीच एक वाटणारी. मग भारतीच्या आयुष्यात समस्या येतात. पण त्या समस्यांना ती घाबरून जात नाही, तर सामना करते. स्वप्न तुटलं म्हणून स्वप्न पाहणं ती बंद करत नाही. पडते पण पुन्हा उठते. पुन्हा स्वप्न पाहते. फक्त पाहत नाही तर पूर्ण करण्याचा प्रयत्नही करते. आपल्यापैकी बरेच लोक एकदा पडले की पुन्हा उठायला तयार नसतात. हल्ली लग्न इतकी उशिरा होतात की बऱ्याचदा माणसाकडे तितका वेळही नसतो एकदा तुटलेली घडी पुन्हा बसवण्याचा. पण डोळे उघडतात तेव्हा सकाळ समजायचं आणि करायचा प्रयत्न. पडणं आपल्या हातात नसतं. कारण बऱ्याचदा आपण नाही पडत, लोक पाडतात. पण पडलं की उठायचंच असतं. हाताला घाण लागली तर हात धुवायचा असतो, कापायचा नसतो. आणि आलं अपयश तर शिकायचं असतं. पण अपयशानं आपण खचून जातो आणि ते मनात ठेवतो. कोणत्याही दलदलीपेक्षा भुसभुशीत असतं मनाचं ते दलदल. जर फसलो मग बाहेर तर निघत नाही, उलट फसत जातो माणूस. आणि सोडला संघर्ष, प्रयत्न थांबले की मग तर संपलं सर्व. कारण प्रयत्नही चालू राहणं गरजेचे असतात. चालत राहणं महत्त्वाचं असतं. आपण थांबलो की आयुष्य थांबतं. पण आपण आपलं दुःख कवटाळून बसतो. त्या दुःखाबरोबर जगायला पाहतो. पण सुखी व्हायचं असलं तर दुःख दूर करूनच सुखाचे स्वप्न पाहता येतात. नवीन अक्षर लिहायचे असले तर जुने अक्षर पुसायची असतात. पुन्हा नव्यानं सुरुवात करायची असते. पुन्हा स्वप्न